बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। 40व्या राष्ट्रीय टायकोंडो स्पर्धेत महाराष्ट्राचा दणदणीत विजय। मूर्तिजापूरच्या खेळाडूंची देशपातळीवर उत्कृष्ट कामगिरी। आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या 40व्या राष्ट्रीय टायकोंडो स्पर्धेत महाराष्ट्र संघाने उत्कृष्ट कामगिरी करत 8 सुवर्ण, 2 रौप्य व 5 कांस्य पदकांची कमाई करून राज्याचे नाव उज्ज्वल केले आहे। या यशात मूर्तिजापूरच्या खेळाडूंनी मोलाचा वाटा उचलत संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले। या स्पर्धेत नक्ष देशपांडे यांनी शानदार खेळाचे प्रदर्शन करत सुवर्ण पदक पटकावले। तसेच तन्मय शासनकार, कल्प दोशी, भावेश राठोड, विधी यादव, गरिमा बांगड, श्लोक मोहाड यांनीही सुवर्ण पदक जिंकून महाराष्ट्राच्या यशात भर घातली आहे। मानस बाहेती व जनसूर कोचर यांनी उत्कृष्ट खेळ करत रौप्य पदकांची कमाई केली, तर विराज नांदेकर, अनन्या कोथलकर, स्वरित मानकर, रोहित सरदार व गौरिक धांदुकिया यांनी कांस्य पदके पटकावत संघाच्या यशात मोलाची भर घातली। या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रासह कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, जम्मू काश्मीर, गुजरात, उत्तराखंड व पश्चिम बंगाल आदी राज्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता। अत्यंत चुरशीच्या व उच्च दर्जाच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दाखवलेली कामगिरी कौतुकास्पद ठरली आहे। या यशाबद्दल खेळाडूंवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून मूर्तिजापूरच्या क्रीडा क्षेत्रासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे मत क्रीडाप्रेमींमधून व्यक्त होत आहे। प्रशिक्षक दिनेश श्रीनिवास, प्रतीक यादव सह राज कोडले, भारतीय आमटे, हर्ष जोशी, गौरव शिरसाट, हार्दिक प्रधान यांनी मोलाची कामगिरी केली। महाराष्ट्र न्यूज 1 साठी मुख्य संपादक इस्माईल शेख, कार्यकारी संपादक विवेक शेगावकर, प्रतिनिधी श्याम वाळेसकर, मूर्तिजापूर।